नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, अपंग प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड कशा प्रकारे आपण ऑनलाइन अर्ज सादर करू शकतो याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, सर्वात आधी गुगलमध्ये स्वावलंबन कार्ड असं टाईप करायचं आहे। त्यानंतर एक वेबसाईट तुम्हाला दिसून येईल, UDID 1 नंबरची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस दिसून येईल। अनक्यू डिसेबिलिटी ID ही वेबसाईट त्या ठिकाणी ओपन होईल। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर डाव्या साइडला अप्लाय फॉर UDID असं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो एक नवा इंटरफेस तुम्हाला दिसून येईल। स्टेप्स टू गेट युअर UDID कार्ड अँड डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, काही स्टेप्स सांगितलेले आहेत त्या ठिकाणी। स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर खाली डायलॉग बॉक्समध्ये टिक करून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नवीन इंटरफेस दिसून येईल, अप्लाय फॉर UDID। यामध्ये 1 नंबरला क्लिक करून मित्रांनो सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल, रजिस्ट्रेशन फॉर्म। त्यामध्ये सर्वात समोर आधी ॲप्लिकंटचं नेम लिहायचं आहे, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर जन्मदिनांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर जेंडर जे असेल ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर रिलेशनशिप फादर निवडून तिथे फादरचं नाव लिहायचं आहे। परत एकदा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर खाली फोटो अपलोड करून घ्यायचा आहे, 45 बाय 35 सेमीमध्ये 50 किलोबाईट पर्यंत। त्यानंतर मित्रांनो आधार कार्डचा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आधार कार्डचा नंबर टाकून घेतल्याच्या नंतर आधार कार्ड देखील त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे मित्रांनो। त्यानंतर ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे, जो कोणता तुमचा ॲड्रेस असेल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तहसील किंवा तुमचं गाव जे कोणतं असेल ते टाकून घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर पिनकोड निवडायचा आहे आणि डिसॅबिलिटी टाईप कोणती आहे तुमची ती टाईप तुम्ही निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर डिसॅबिलिटी कशामुळे झालेली असेल तर ते देखील टाकून घ्यायचं आहे। बाय बर्थ असेल तर बाय बर्थ घ्यायचे किंवा मग कशामुळे ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल त्यामुळे घ्यायचे। हॉस्पिटल निवडायचं आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो। त्यानंतर फॉर्मचा प्रिव्ह्यू तुम्ही पाहून घ्यायचा एकदा संपूर्ण फॉर्म संपूर्ण पाहिल्याच्या नंतर फायनल सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमचा फॉर्म हे सबमिट झालेला आहे। डाउनलोड ॲप्लिकेशनमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता, डाउनलोड रिसिप्टमधून रिसिप्ट डाउनलोड करून घेऊ शकता। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन डिसॅबिलिटी सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकता, अपंग प्रमाणपत्रासाठी अप्लाय करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करून कळवा। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, तुमचा एनरोलमेंट नंबर देखील या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल। या दोन्ही प्रिंट तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन सबमिट करायचे असतात, त्यासोबत डॉक्युमेंट देखील सबमिट करायचे असतात। मित्रांनो, या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।